जसं मगाशी आपण रोहन कदम आणि पाहिलं होतं ज्या प्रकारे आयकॉन प्रथमेश एंद्रे याला आणि जबाबदारी आता असेल निश्चितपणे श्रेयस आणि अनिकेत या दोन्ही फलंदाजांवर गोलंदाजांवर. चला दोन्ही संघाचे राखीव खेळाडू येऊ द्या लवकर. दोन्ही संघ शारदा 11 चिंतामणी 11 राखीव खेळाडू लवकरात लवकर पाठवायचे आहेत. सलामीची जोडी स्ट्राईकला आपण पाहणार आहोत. बॅटर दोन्ही संघाचा राखीव खेळाडू टॉस झाल्यानंतर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. चला लवकर मॅच स्टार्ट करूया आपण. स्ट्राईक वर श्रेयस यादव आणि नॉन स्ट्राईकला आहे श्रेयस बरोबर ओपनिंग बॅटर अक्षत. तर श्रेयस आणि अक्षत हे दोन आपण बॅटर पाहतोय ज्या ठिकाणी सज्ज आहेत. आणि गोलंदाजीसाठी येतोय भूषण पांचाळ. चला स्टार्ट. रोल कॅमेरा ऍक्शन प्ले. तर पहिला सामना आपण पाहायला टाय झाला होता. एक एक गुण मिळाला दोन्ही संघांना श्री साई स्ट्रायकर्स आणि मी 13. आणि आता दुसरा सामना सुरू होतोय. स्ट्राईकला श्रेयस आणि गोलंदाज सज्ज होतोय भूषण. पहिला बॉल पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला होता. ऑन साइडला खेळलेला एक धाव तर पूर्ण केली. बघूया दुसऱ्या धावेसाठी जाणार. दुसरी धाव देखील पूर्ण होणार. पाहता पाहता चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवर तो खणखणीत दणदणीत चौकार. पहिला चेंडू ओव्हर पिच मिळाला होता श्रेयसला आणि श्रेयस तो ऑन साइडला खेळायला गेले असं वाटलं होतं की समोर, कारण पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे आणि त्यामध्ये निश्चितपणे संधी मिळवणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला. मगाशी आपण पाहिले पहिल्या डावामध्ये श्री साई स्ट्रायकर्स विरुद्ध मी 13च्या प्रथमेशने 3 षटकार ठोकले होते. त्यानंतर चौकार षटकारांनी सुरुवात आपण पाहिली ती म्हणजेच मोहिलची आणि त्यानंतर रोहनचा चौकार. पुढचा बॉल फुल टॉस. संधी मिळाली. संधीचं सोनं केलं आणि चेंडूला पाठवलं. अजून एक चौकारासाठी नाही 2 धावा आहेत. या 2 धावा. पहिला चेंडू चौकार. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. 4 आणि 2 6. 2 बॉल 6. सुंदर अशी आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. निश्चितच श्रेयस यादव फुल टॉस चेंडू मिळाला होता आणि निश्चितच आपण पाहणार आहोत ज्या प्रकारे सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो भूषण आणि भूषणच्या समोर आहे श्रेयस. पहिल्या बॉलवर चौकार. दुसऱ्या चेंडूवर 2. एक एक धाव महत्वाची आणि एक एक धावेचं वेगळं गणित आहे. कारण आपण पाहिलं तर अंतिम पहिलं षटक जर पाहिलं तर पॉवर प्लेचं आहे. पुढचा बॉल फुल टॉस. मात्र या ठिकाणी चेंडू कव्हरला 2 धावांसाठी डिक्लेअर मध्ये आणि या 2 धावांनी धावसंख्या बघूया. पंचांचा निर्णय आपल्याला या ठिकाणी अवी परब सर 2 धावा. 2 कन्फर्मेशन पंच या ठिकाणी आपल्याला कळवतील. अवी सर 2 ना. येस 2. तर 4-2-2 धावसंख्या 3 बॉलमध्ये 8 आपण पाहिलेली आहे. आवश्यक अशी निश्चितच धावसंख्या पहिल्या पॉवर प्लेची आपण जर पाहिलं तर ज्या प्रकारे सुरुवात खेळण्याच्या दृष्टीने सज्ज. पुढचा बॉल आता मात्र पायामधला बॉल छान खेळून काढला होता. मात्र सुंदर गोलंदाजी. चांगलं कमबॅक हे आवश्यक आहे. मोठे फटके खेळण्यासाठी आणि त्या दरम्यान आपण जर पाहिलं तर एक सुंदर अशी गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा प्रकारे पाहता पाहता जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते ती म्हणजे 8. 4 चेंडू 8 धावा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय बिग बॅश चिंच पोकळी 2026 सीझन 12वा वर्ष 12वा पर्व. दुसरा सामना शारदा 11 विरुद्ध चिंतामणी. गोलंदाज सज्ज भूषण. फुल टॉस.
थोडंसं एलिव्हेशन वेगळं पाहायला मिळालं, मात्र बॉल आतमध्ये एकदा पुरणार. सरळ मारण्याचा प्रयत्न होता. जसं मगाशी मोहिलला आपण पाहिलं होतं, जेव्हा फुलटॉस बॉलवर तो बाद झाला तेव्हा खूप निराश झाला होता, कारण त्या चेंडूवर समोर 6 मिळणार होते आणि खूप नाराज झाला होता ज्यावेळेस तो आऊट झाला. मात्र या ठिकाणी ते कॅल्क्युलेशन करावं लागेल. तुम्हाला व्ही मध्ये खेळणारे बॅट्समन जे सरळ बॅटने, आपण पहिला षटकार आज पाहिला ज्यावेळेस प्रथमेश इंद्रे थोडे पुढे आले आणि त्याने तर सरळ बॅटने, बॅकलिप छान होती, स्विंग ऑफ द बॅट आणि सरळ बॅटने मारलेला षटकार. काही स्ट्रोक तुम्हाला बनवावे लागणार, कारण भौगोलिक परिस्थिती पाहताय मैदानातील. धावसंख्या 9. षटकातील पुढचा बॉल राईट अमोर द विकेट. स्ट्राईकला प्रथम. स्टँड अँड डिलिव्हर, मात्र 2 धावा मिळणार नाही. सहज चेंडू सीमा पार, चौकार. व्हॉट अ शॉट. टायमिंग अप्रतिम पाहायला मिळाले. सुंदर फटका. फक्त स्टँड अँड डिलिव्हर. धावसंख्या 13. पहिल्या पॉवर प्ले मध्ये जी ड्रीम स्टार्ट आवश्यक होती ती या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-1 धाव महत्वाची आणि त्या 1-1 धावेचं वेगळं रूपांतर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13. शारदा 11 विरुद्ध आपण पाहतोय चिंतामणी. या दोन संघांमध्ये सुरू असलेला सामना. एका बाजूला श्रेयसला ऍक्शन मध्ये आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला आपण अनिकेत याला ऍक्शन मध्ये पाहतोय. 1-1 धाव महत्वाची आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर खेळाडू देखील तितकेच आपल्याला सुंदर पाहायला मिळत आहेत. शारदा 11 अमोक पंडित ओनर आहेत. अनिकेत सरमळकर संघाचा आयकॉन. एका बाजूला किशोर निकम संघाचे ओनर आहेत. चिंतामणी 11 श्रेयस यादव संघाचा आपण आयकॉन पाहतोय आणि आता गोलंदाजीसाठी येतोय संघाचा आयकॉन खेळाडू अनिकेत सरमळकर. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म ऑन द विकेट. पहिला सॉफ्ट कटर किती लांब बघा, किती फिरवलाय. या ओव्हरमध्ये काय घडणार आहे याची नांदी, याचं द्योतक, याचं उदाहरण पहिल्याच बॉलवर दाखवलंय अनिकेत. मी कोणत्या स्वरूपाचे बॉल कटर टाकणार आहे, आतमध्ये घेऊन येणार, बाहेर काढणार. पहिलाच ऑफ कटर, जास्त बाहेर, वाईड. धावसंख्या 14. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. आता मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईड. टप्पा ओळखावा लागेल. लेंथ फार महत्वाची आहे. जी दिशा आहे आणि ज्या प्रकारची जी अचूकता आहे चेंडूची ती फार महत्वाची राहील. धावसंख्या 15. पहिलं षटक संपल्यानंतर 2 आपण वाईट पाहिलेत अवांतर. पुढचा बॉल. स्लोवर 1. व्हॉट अ शॉट. षटकार. Stand and deliver another beautiful stroke. What a strike by batsman Shreyas Yadav. Is on fire. आणि श्रेयसला जो अपेक्षित टप्पा होता बघा, पहिले दोन्ही ऑफ कटर थोडे बाहेर निघाले, जो वाईट, आणि त्यानंतर थोडासा स्लोअर 1 टाकला, मात्र बरोबर बॅटच्या खाली मिळालं आणि बॅट्समन तयार होते आणि त्या चेंडूला समोर खेळलंय लॉंग ऑफच्या वरून. सुंदर देखणा फटका. 21. 1.1. पहिली ओव्हर आपण पाहतोय ज्या प्रकारे सुरुवात झाली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अनिकेत सरमळकर आयकॉन खेळाडू, समोर तितकाच श्रेयस यादव, तो देखील आयकॉन आहे संघाचा. शारदा 11 अनिकेत. पुढचा बॉल. ओ आता मात्र हा देखील वाईट आणि या वाईटने धावसंख्या पुढे सरकते. 22. 3 वाईट, 1 षटकार, 1 बॉल, 9 धावा. खूप चांगली सुरुवात. वॉट एव्हर द इम्पॉर्टंट स्ट्राइक अँड द स्टार्ट हॅज बीन गिवन बाय द बॅट्समन श्रेयस यादव. He is playing on 15, who scored already 1 6 run toward the long off region. 1.1, 22 for the loss of 0. Next one. Oh, that's a beautiful line. The line which is really required for such a batsman. Shreyas Yadav is looking for each and every ball to strike. It's a good delivery. It's a nice comeback by batter bowler अनिकेत सरमळकर. आणि बॅट्समनला जी संधी द्यायची होती ती मात्र दिली नाही. आवश्यकता याच टप्प्याची, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. पुढचा बॉल. आता मात्र बॅटची एज. संधी होती, डायरेक्ट हिटचा प्रयत्न अयशस्वी. मात्र जोपर्यंत चेंडू फेक, बघा आतापर्यंत 6 बॉल झालेत, त्यातले व्हॅलिड 3 बॉल, 1 षटकार, डॉट 1, मात्र 3 वाईड, म्हणजे 3 बॉलमध्ये 10 धावा दिलेल्या आहेत.
यष्टी रक्षक खूप जवळ आहेत, यष्टीला चिटकून उभा आहे. निश्चितपणे ज्या प्रकारचे आपण स्टम्प्स पाहतोय, इलेक्ट्रिक बेल्स आपल्याला लाइटनिंग वाल्या पाहायला मिळतील, कारण डे नाईट टुर्नामेंट आहे. आज पहिला दिवस बिग बॅश चिंच पोकळी. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा हुक करतोय, चेंडूला पाठवलंय 2 धावांसाठी. बॅटिंग चांगली सुरू आहे, दोघांचं कॅल्क्युलेशन छान आहे. and both the batter really complement each other quite well, and the score moves to 25 for the loss of 0 wicket. Second over is in progress. दूसरा षटक मार्गस्थ. धावसंख्या 25. पुढचा बॉल. what a shot, वाट पाहिली, वाट लावली, अप्रतिम फटका. ओव्हर पिच चेंडू मिळाला होता आणि निश्चितपणे या चेंडूला दिशा दाखवली. चेंडू धावतोय 2 धावांसाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 27. पहिल्या ओव्हरमध्ये 13. आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपण 14 धावा पाहिल्यात. शेवटचा एकमात्र चेंडू शिल्लक. स्ट्राईकला बॅटर सज्ज आहे. खूप चांगली बॅटिंग स्टार्ट देतोय तो म्हणजेच श्रेयस बरोबर अक्षत रेडेकर याला. अक्षत खेळतोय स्वतः 8 वर 3 बॉलवर आणि 8 चेंडू 16 वर खेळतोय श्रेयस यादव. नाबाद चांगली जोडी. पहिल्या मॅच मध्ये आपण 58 धावांची ओपनिंग पार्टनरशिप पाहिली. ओ व्हाट अ शॉट, मेरिट ऑफ द बॉल बॅटिंग. 2 धावा. धावसंख्या 29. 29 धावसंख्या आपण पाहतोय. 29 इंचेस आपण स्टंपची उंची पाहतोय. मात्र उंची गाठणार कोण, मोठमोठी धावसंख्या कोणता संघ या स्पर्धेमध्ये करणार हे मात्र पाहणं गरजेचं राहील. बघा, तुम्हाला 6 ओव्हर 24 ते 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, कारण पहिल्या मॅचला खूप वेळ झाला आपला. त्यामुळे तुम्हाला देखील ती आमची विनंती राहील वारंवार की जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण 25 मिनिट्समध्ये जर आपण 6 ओव्हर कंप्लीट केल्यात तर 30-30 मिनिटामध्ये आपण बऱ्यापैकी 1 तासाच्या आतमध्ये एक मॅच कंप्लीट करू शकतो. कारण दुसरी मॅच आहे आज. आपल्याला 10 ते 11 मॅच कव्हर करायच्या आहेत, मॅक्झिमम मॅचेस. धावसंख्या 2 ओव्हर नंतर 29. संघासाठी तिसरं षटक घेऊन येते बॉलर. तिसरी ओव्हर घेऊन शारदा 11 या संघाकडून. बघूया गोलंदाज. बॉलर नेम बॉलर सिद्धेश. सिद्धेशला आपण पाहणार आहोत. सिद्धेश इंदुरकर. स्ट्राईकला बॅटर आहे श्रेयस यादव. ज्या प्रकारची बॅटिंग करतायत, एक धाव महत्वाची आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळू शकते. बिग बॅच चिंच पोकळी आपण पाहत आहोत. पुढचा बॉल. ओ व्हाट अ डिलिव्हरी, व्हाट अ कमबॅक. पहिलाच बॉल राईट ऑन अ मनी. अप्रतिम चेंडू. बघा, या ओव्हरमध्ये आपल्याला पहिल्याच बॉलवर पाहायला मिळतं की सिद्धेश काय गोलंदाजी. पहिलाच यॉर्कर. श्रेयस यादवला थांबवण्यासाठी याच प्रकारची तुम्हाला रणनीती तयार करावी लागेल आणि तीच रणनीती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या 30. षटक क्रमांक 3. पुढचा बॉल. सिद्धेश. स्ट्राईकला अक्षत. समोरच्या दिशेला मिड ऑनचा खेळाडू येणार, थांबवणार बॉलला, कुठली धाव नाही. अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं बांधून ठेवावं लागेल बॅट्समन. ज्या प्रकारचा फुटवर्क टायमिंग आपण पाहतोय. मगाशी देखील श्रेयसने सांगितलं अक्षतला की समोर ओव्हर पिच व्हायनंतर मॅक्झिमम व्ही मध्ये समोर आपल्याला चान्स मिळू शकतोय. 2 बॉल झालेले आहेत. धावसंख्या 30. पुढचा बॉल. सिद्धेश. स्ट्राईकला अक्षत. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर, जास्त एफर्ट घेतला, खांद्याचा वापर केला आणि वाईड अवांतर धाव. धावसंख्या 31. 31 इन द थर्ड ओव्हर. 2.2. लेट्स सी व्हॉट काइंड ऑफ स्ट्रॅटेजी इज लुकिंग फॉर अगेन्स्ट अक्षत. अँड अक्षत बघूया कोणती स्ट्रॅटेजी या ठिकाणी तयार करणार गोलंदाज समोर. धावसंख्या 31. पुढचा बॉल. लो फुल टॉस. चेंडूला खेळून काढलाय 2 धावांसाठी डिक्लेअर मध्ये. या 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 33. सुंदर अशी सुरुवात आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पहिल्या 2 ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये 10 धावा होत्या. 2 ओव्हरमध्ये मी 13. शी साई स्ट्रायकर्स त्यांनी 12 केल्या होत्या पहिल्या
2 ओव्हर्समध्ये. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये आपल्याला मॅक्झिमम रन्स पाहायला मिळाले. जो तिसरा आणि चौथा गोलंदाज एखाद्या टीमचा आला त्यावेळी आक्रमण, जसं पहिलं आयुष आणि आपण मयुरेश्वर पाहिलं आक्रमण, जसं मगाशी देखील आपण पाहिलं शेवटच्या 2 ओव्हरमध्ये. पुढचा बॉल राईट हॅम ऑर द विकेट. ऑफ स्टंपर चेंडू, टप्पा पडल्यानंतर पंचांचा इशारा वाईट, अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 वर. एक एक धाव महत्वाची आहे, मात्र तितकीच चांगली गोलंदाजी देखील अपेक्षित आहे. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही कॅप्टननी जसं अपेक्षा केली होती की आपण 55, मात्र 58 वर दोन्ही संघ थांबले होते. 34 आपण पाहतोय धाव फलकावर. धावसंख्या 2.3. पुढचा बॉल ऑफ कटर. क्या बात है, वेल डिरेक्टेड बाउन्सर होता आणि 1 बाउन्स दिलेला आहे पंचानी. मात्र खूप चांगली स्मेल द लेदर आणि निश्चित सुंदर असा हा आपण ऑफ कटर बाउन्सर पाहिला आणि खूप छान असं चेंडू छाती जवळ निघून गेला. निश्चितपणे सुगंध. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. चेंडू सीमा पार. हा येतोय गगनचुंबी षटकार. सरळ बॅटने मारलेला. ऍक्शन रिप्ले बघू शकता तुम्ही स्क्रीनवर. काय समोर बॉल मिळाला, ओव्हर पिच चेंडू समोर सरळ बॅकने बॅकलीफ फॉलो थ्रू बॅलन्स अँड व्हॉट अ शॉट बाय अक्षर. And now Akshar is joined the party along with Shreyas Yadav, because Shreyas Yadav started with the boundary 2-2 and then boundary and suddenly आता मात्र पुन्हा एकदा हा देखील तयार होतोय. धाव संख्या 40. शेवटचा बॉल अजूनही या ठिकाणी बाकी आहे. बघूया दोन्ही संघांचे संघ मालक पाहता. एका बाजूला चिंतामणी 11चे संघ मालक यांना आपण पाहतोय, ते देखील अपेक्षा करतात की ज्या प्रकारे स्टार्ट झालेला आहे. अमोक पंडित आहे, शारदा 11, चिंतामणी, किशोर निकम. प्रत्येक सलग 3 चौकार 3 षटकारासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे शिवाजी कदम यांच्याकडून. तसेच या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅच नंतर आपण लकी ड्रॉ देखील काढणार आहोत. बिग बॅश चिंचपोकळी 2026 सीझन 12चा विजेता कोण होणार, उद्या आपल्याला पाहायला मिळेल. आज उद्या 2 दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. लाल मैदानावर उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण चिंचपोकळी. जे स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. पुढचा बॉल सिद्धेश. आता मात्र ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न आहे, जी ग्रीप आहे, मात्र टप्पा मिडल लेग स्टंपरचा आणि बाहेर निघतोय. अजून एक वाईट. जास्त अवांतर धावा आपण पाहिल्यात आणि या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये तुर्ता जर एक षटकार अपवाद वगळला तर 12 धावा दिल्या, ज्यामध्ये 3 एक चांगले चेंडू आपण पाहिले होते. धावसंख्या 41. सामना आपण पाहतोय शारदा 11 विरुद्ध चिंतामणी. अतिशय सुंदर अशी सुरुवात अक्षत आणि श्रेयस यादव. तर एका बाजूला सिद्धेश या ठिकाणी प्रयत्न करतो. एक वेल डिरेक्टेड बाउन्सर होता आणि निश्चितच या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक फ्लाइंग स्लिप आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट कव्हर पॉईंट, मिड ऑफ. त्यानंतर एक डीप लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. बाहेर आपण पाहतोय रस्त्यावर एक लॉंग ऑनला खेळाडू आहे. शेवटचा बॉल फुल टॉस आणि पंचांचा इशारा येतोय बाहेर आणि वाईट. या वाईटने धावसंख्या पुढे सरकते 42. आणि श्रेयस यादव आता दाखवतोय की हा बॉल शफल होऊन समोर खेळू शकला असतास तू. धावसंख्या 42. कंट्रोल करावा लागेल. टप्पा आवश्यक, म्हणजे नियंत्रण कुठेतरी चुकत आहे. चांगला बॉलर आहे सिद्धेश, टप्पा चांगला पकडावा लागेल त्याला. पुढचा बॉल. आता मात्र पॉइंटला आपण पाहतोय 2 धावांसाठी. शेवट चांगला करतोय. 44 3 ओव्हर नंतर. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया 3 ओव्हरमध्ये काय कमबॅक करणार. अनिकेत येणार की पुन्हा एकदा नवीन गोलंदाजाला या ठिकाणी आमंत्रित करणार. यानंतर अनिरा 11 आणि चिंचपोकळी चॅलेंजर्स या दोन्ही संघाचे संघनायक तयार राहा टॉससाठी. चिंचपोकळी चॅलेंजर्स, अनिरा 11. मे काइंडली रिक्वेस्ट नेक्स्ट 2 टीम्स कॅप्टन प्लीज गेट रेडी. आणि आता नवीन गोलंदाज संतोष काटगे गोलंदाजीसाठी सज्ज होते. स्ट्राईकला बॅटर आहेत अक्षर, नॉन स्ट्राईकला श्रेयस.
श्रेयस आणि अक्षती जोडी आपण पाहतोय. अप्रतिम सुरुवात, ड्रीम स्टार्ट. श्रेयस यादव आहे आता, नॉट अक्षत. तर पहिल्या 3 ओव्हर नंतर धावसंख्या 44, बिनबाद 44. 3 ओव्हर नंतर महत्वाची कामगिरी करावी लागेल शारदा 11 संघाच्या गोलंदाजांना, कारण टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच सामन्यामध्ये 58 धावा आपण पाहिल्यात. सुरुवात जर पाहिली तर 3 ते 4 ओव्हरमध्ये 24 होती आणि त्यानंतर उर्वरित 12 बॉलमध्ये 30-35. मगाशी जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 28ची गरज होती. त्यानंतर 12 बॉल ज्या पद्धतीने शेवटच्या ओव्हरमध्ये गरज असताना बॅटिंग केली आणि जी मॅच बनवली, बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलेला आहे. गोलंदाज सज्ज होतोय, मात्र महत्वाची जबाबदारी, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, मोठी जबाबदारी असेल संतोषवर. धावसंख्या 44. स्ट्राईकला श्रेयस यादव, नॉन स्ट्राईकला आहेत बॅटर अक्षर. महत्वाची कामगिरी तयार करावी लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, लेफ्ट हँड बॅटर श्रेयस. आगळी वेगळी शैली आहे बघा. ज्या प्रकारे बॉलिंग क्रीजच्या जवळ आल्यानंतर थोडा थांबतो संतोष आणि त्यानंतर बॉल रिलीज होतो. जसं आपण सध्या क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या तारिकला पाहतो, मात्र केदार जाधवने अगोदरच ते बॉल टाकलेले आहेत. पॉल ॲडम्सला वेगळं पाहिलं. संतोष तयार, शक्यते पुढचा बॉल आणि पुन्हा एकदा मिस टाइम. बघा, जर गुड लेंथवर तुम्ही स्टंप टू स्टंप बॉलिंग केली तर बॉल चांगला राईज होतोय. बॅट्समनला पूल करावे लागणार, हुक करावे लागणार आणि ते श्रेय बॅट्समन किंवा बॅट्समनचं स्वतःचं कौशल्य असू शकेल. मात्र या टप्प्यावर चेंडू टाकलात तर निश्चितच तुम्ही बॅकफुटला पाठवू शकता आणि तेच केलंय गोलंदाजाने. धावसंख्या 44, दोन्ही बॉल डॉट. अजून एक सुंदर, बघूया रनआउटची संधी मिळणार. शॉर्ट फील्ड आहे, त्यांनी निश्चितपणे अलर्ट राहावं लागणार, कारण एखादा छोटा चान्स तुम्हाला एक मोठी विकेट देऊ शकतो. शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, कव्हर पॉइंट, ईच अँड एव्हरी शॉर्ट फिल्डर्स इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 45, 45. 3 बॉलमध्ये एकच धाव दिलाय. चांगली गोलंदाजी करतोय संतोष, ज्याला टायमिंगवर घेऊन आलेत कर्णधार. मात्र धावसंख्या 45. अजून या उर्वरित यानंतरच्या 2 ओव्हर जर आपण पाहिल्यात तर एकूण एक बऱ्यापैकी 25-30 होऊ शकतात आणि धावसंख्या 75 पर्यंत जाऊ शकते. बघूया 50, 60, 70, 75 किती होतील. गोलंदाज सज्ज होते संतोष. स्ट्राईकला अक्षर, स्वतःच्या वैयक्तिक 20 वर खेळतोय अक्षर. नो बॉल. डाव्या एष्टी बाहेर, वाईट. धावसंख्या 46. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण पाहतोय आणि टप्पा तुम्हाला चांगला पकडावा लागेल. पहिले 3 चेंडू छान पाहिले आपण, 2 डॉट पाहिले होते, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर थोडंसं बाहेर निघाला. धावसंख्या 46. पुढचा बॉल संतोष. थोडंसं डबल माइंड होते. पहिल्यांदाच मन बनवलं होतं की या स्ट्रोकला मी स्लॉक करणार आणि म्हणून या ठिकाणी स्ट्रोक होऊ शकला नाही. बैट्समैन ने पहले ही मन बना लिया था कि मुझे इस गेंद को स्ट्रोक स्वीप करना था और बैठक खेलने के लिए गए थे, हालांकि स्ट्रोक को अंजाम तक नहीं पहुंचा पाए. रन संख्या 46. ओवर नंबर ये 4था चलता हुआ. गेंदबाज संतोष, स्ट्राइक पर अक्षर तैयार. अगली गेंद 46. अच्छी गेंदबाजी, मौका, खिलाड़ी वहां पर आउट. पहले विकेट का पतन. इस ओवर में बहुत ही कमाल की गेंदबाजी की संतोष ने. निश्चित तौर पर बल्लेबाज को क्या कहा संतोष, काय म्हणतोस. गेंदबाज और विकेट का पतन. गॉन. विकेट की तलाश थी और पहला विकेट. हालांकि इसके पहले वाली गेंद को देखें, इसकी पहले वाली गेंद को स्लॉग स्वीप करने के लिए गए थे, जिस गेंद को मिड विकेट की तरफ, इस गेंद को अच्छी तरह से स्ट्रोक को तब्दील नहीं कर पाए थे. लेकिन उसके बाद जो एक कैच मिला जिससे यहां पर पहले विकेट की तलाश थी, तो पहला विकेट 46 रन पर 3.5. निश्चित तौर पर 3.5. चौथा ओवर, आखिरी गेंद, अच्छी गेंदबाजी. एक रन आया था. निश्चित तौर पर अब नए बल्लेबाज जिन पर जिम्मेदारी होगी इस टीम को आगे लेकर चलने के लिए. न्यू बैटर बल्लेबाजी के लिए, बल्लेबाजी के लिए बैटर तैयार. श्रेयस के साथ अब जिस नंबर पर बल्लेबाजी के लिए आए हैं बैट्समैन नेम
तो गुड्डू अब तैयार बल्लेबाजी के लिए। संतोष की अगली गेंद लेग स्टंप के बाहर। देखिए बैटर का नाम हमें पता चलेगा, बैट्समैन नेम प्लीज। राहुल। तो बल्लेबाजी के लिए राहुल। देखिए इस गेंद को अगर आप अच्छी तरह से देखेंगे तो आपको पता चलेगा कि इस लाइन से गेंदबाजी करना चाहते थे संतोष। इतनी अच्छी गेंदबाजी की अब तक, 3 ही रन दिए हैं, 1 विकेट। अगली गेंद हवा में खेला हुआ स्ट्रोक और निश्चित तौर पर ये 2 या 4 आएंगे और अंपायर का इशारा 4 रन। इन 4 रनों के साथ रन संख्या अब 51, 50 रन पूरे हो चुके हैं। ब्रिंग्स अप 51 in the 4th over. What a batting! And the first ball wide and then the batsman really gone for that big one. The 4 runs adding in the score moves to 51. 1 विकेट के नुकसान पर 4 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 51। देखिए ज्यादा आप टीम मीटिंग ना लें, 10-11 मैचेस पूरा करना है हमें। चलो कमॉन अनिकेत सरमणकर कैप्टन टीम के, शारदा 11, चिंतामणि 11, ज्यादा टीम मीटिंग ना ले प्लीज। चलो लवकर। 5-6 2 ओवर का खेल बाकी है। देखेंगे 2 ओवर्स में अब कितने रन और बनेंगे। क्या अनिकेत फिर एक बार आएंगे दूसरा ओवर लेकर, या संतोष को या सिद्धेश को लेकर आएंगे, क्योंकि ये ओवर बहुत ही इंपॉर्टेंट था जिस ओवर में मैच को बनाया था। लेकिन आखिरी बॉल जो चौके के लिए गया, अब गेंदबाजी के लिए आएंगे ओमकार, और ओमकार को पूरी तरह से अपने टीम को आकार देना है। कुछ हद तक रोकना पड़ेगा बल्लेबाजों को, जिस अंदाज से दोनों लेफ्ट हैंड बैटर, एक तरफ श्रेयस बल्लेबाजी कर रहे हैं, श्रेयस यादव, दूसरी तरफ राहुल यादव, दोनों आक्रामक बैटर, और अब जिम्मेदारी होगी कंधों पर ओमकार के। ओमकार सामने वाली छोर से गेंदबाजी के लिए तैयार। रन संख्या 51, 4 ओवर की समाप्ति के बाद 51 रन बन चुके। हम देख रहे बिग बैश चीन्स पोखरी 2026 सीजन 12। तो गेंदबाजी के लिए अब तैयार बॉलर ओमकार। ओमकार पर नहीं, सिद्धेश। तो ओमकार नहीं, सिद्धेश है। तो गेंदबाजी के लिए सिद्धेश। पहला बॉल सिद्धेश की फुलर लेन गेंद। बल्लेबाज केवल देख रहे थे, डायरेक्ट हिट का मौका बनेगा, लेकिन ना, जब तक कि वहां पर बाय के द्वारा 1 रन अतिरिक्त जुड़ता हुआ रन संख्या में रन संख्या 52। फुलर लेन गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर। बल्लेबाज के टेम्परामेंट को चेक कर रहे थे, फुटवर्क को चेक कर रहे थे, और इस ओवर में सिद्धेश को कमबैक करना होगा। जिस तरह से पहले ओवर में बहुत ही महंगे साबित हुए थे, लेकिन कमबैक करने के लिए एक विश्वास जताया है कप्तान ने सिद्धेश पर। अगली गेंद यह भी फुलर लेन गेंद, ये टप्पा मिल चुका है, और इसी तरह से गेंदबाजी करेंगे तो मौका बनेगा। Another beautiful ball, back to back, fuller lane delivery bowled by Siddesh. In the first over, he considered maximum runs, and what a comeback in the second spell, Siddesh. गेंदबाजी के लिए तैयार, फिर एक बार सिद्धेश सामने वाले छोर से लेफ्ट हैंड बैटर राहुल, जिन्होंने पहली बॉल डबल ए का बल्ला लेकर चले हैं। पहली गेंद पर चौका जड़ा था और वही बल्लेबाज तैयार स्ट्राइक पर। अगली गेंद फिर एक बार कवर पर खेला हुआ स्ट्रोक, 1 रन डिक्लेयर। 1 रन के साथ अब स्कोर आगे बढ़ेगा 53। अच्छी गेंदबाजी, इसके पहले संतोष ने वो अच्छी गेंदबाजी की थी, और ये गेंदबाज कमाल कर रहे हैं। नाम है सिद्धेश, और चलो राहुल तैयार, और गेंदबाजी के लिए सिद्धेश। ओ अच्छी गेंदबाजी, क्या बात है, कहां चले। ओ ये देखिए कमाल की गेंदबाजी, बहुत ही बढ़िया लाइन लेन। अब लेंथ मिल चुकी है। जानता हूं मंजिल कहां है, आज तो सफर करने का इरादा किया है। न हारूंगा कभी जिंदगी में, ये मैंने औरों से नहीं अपने आप से किया है। जो आपने आप से किया हुआ वादा निभाते हुए गेंदबाज सिद्धेश। अच्छी गेंदबाजी, पहला एक्स्ट्रा, फिर डॉट, फिर 1, फिर डॉट, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। बैट्समैन को ज्यादा रूम नहीं दे रहे, जिस तरह से उस स्ट्रोक को खेलने के लिए जा रहे और बांध कर रखा हुआ है। अगली गेंद सिद्धेश,
और अच्छा ड्राइव खेला हुआ स्टोक कवर पर, लेकिन केवल 1 रन मुकम्मल। 1 रन के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ टोटल हम देख रहे हैं 54 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। आखिरी 1 बॉल बाकी है, 54 बने हैं 1 विकेट के नुकसान पर। बल्लेबाजी कर रहे हैं, जिम्मेदारी राहुल के कंधों पर रहेगी। राइट आर्म ओवर द विकेट सिद्धेश, बहुत ही बढ़िया गेंदबाजी इस ओवर में सिद्धेश ने की है। इस ओवर में केवल 3 रन अब तक दिए हैं और इसके पहले वाली ओवर जो थी बहुत ही महंगे साबित हुए थे, लेकिन अच्छा कमबैक। अगली गेंद, ये गेंद ज्यादा बाहर, वाइड का इशारा। गेंद को करना चाहते थे कांदिवली, गेंद चली गई डोंबिवली, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड। इस वाइड के साथ रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ 55। लास्ट बॉल टू गो, 5वें ओवर की आखिरी गेंद। देखिए जो गेंदबाज 5 अच्छी गेंदें कर सकता है उसे लाइन लेन को केवल मेंटेन करना था, कुछ अलग करने की जरूरत नहीं थी। फुलर लेन ज्यादा बाहर लेन गई और वाइड। रन संख्या 55, आखिरी गेंद। ये देखिए यही हो रहा है, दिमाग की बत्ती को जलाना होगा। पहली 5 मेरी गेंदें क्या थी, फिर से एक बार दोहराना होगा, मन में वो तैयार करना होगा वही विश्वास। देखिए फुलर लेन ये कब होता है, जब गेंदबाज ज्यादा कुछ अलग सोचता है, जो ज्यादा विचार विमर्श करता है। इस बल्लेबाज को ऑफ कटर करने के लिए कहे थे और वहां पर गलती हुई और एक वाइड। रन संख्या 56, अगली गेंद। ये गेंद देखिए, ये गेंद को आपको हिट करना था, जो टप्पा उन्हें नहीं मिल रहा था। ओवर की समाप्ति, 5 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या 56, 1 विकेट के नुकसान पर। देखिए 3-4 ओवर में जब 45 बने थे तो ऐसे लग रहा था कि ये 70, 75, 80 बनेंगे, लेकिन 5वां और 4था ओवर संतोष आए, अच्छा स्पेल लेकर आए, सिद्धेश आए, कमबैक कर रहे हैं। और आखिरी 2 ओवर की बात की जाए तो केवल 8 या 9 रन आए हैं जिससे कमबैक किया। देखेंगे आखिरी 6 बॉल्स किस तरह से गेंदबाजी के लिए नए गेंदबाज। बॉलर नेम प्लीज, सौरभ सावंत। आखिरी ओवर लेकर जिम्मेदारी के साथ राहुल यादव, श्रेयस यादव, दोनों को बल्लेबाजी करनी होगी। नेक्स्ट मैच का टॉस, अनीरा 11 चिंच पोकळी चॅलेंजर्स। दोनों टीम के कप्तान टॉस के लिए मंच पर आए। मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय, नाणेफेक करण्यासाठी आपण प्रमुख व्यासपीठावर यायचं आहे। चिंच पोकळी चॅलेंजर्स, अनीरा 11, कम ऑन। बोथ कैप्टन कम ऑन द स्टेज फॉर द नेक्स्ट मॅच टॉस। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करते टॉस साठी यायचंय। एक ऑरेंज जर्सी मध्ये आपण संघ पाहणार आहोत। चला अनीरा 11 चिंच पोकळी चॅलेंजर्स। गोलंदाज सौरभ सज्ज होतोय। सौरभ लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राइकला श्रेयस। एक शॉट सिली पॉइंट, पहिला बॉल राउंड द विकेट, लो फुल टॉस। पळून काढायचे आहेत की पंचांचा निर्णय या ठिकाणी रवी सर, पळून काढायचे आहेत। तर धाव संख्या किती पुढे सरकते 57, 1 गडी बाद। शेवटचे 5 चेंडू शिल्लक। स्ट्राइकला राहुल यादव। आखिरी ओवर में आक्रमण करना होगा, काउंटर अटैक पर आना होगा, गेंदबाजी के लिए तैयार। राउंड द विकेट, अगली गेंद। ओ इस गेंद को चेक किया, स्ट्रोक को चेक किया, 1 रन। 58, अच्छा कमबैक। हालांकि पहले मैच में 58 बने थे, लेकिन इस मैच में मैक्सिमम रन बनने की जो बड़ी संभावना थी उसे पूरी तरह से तैयार कर रहे हैं, क्योंकि श्रेयस यादव ने जो स्टार्ट दिया था पहले ओवर में 13 का, दूसरे ओवर में फिर 14 रन आए, 27, 28, 29 बने थे। अगली गेंद, फिर एक बार आगे निकलकर चहलकदमी की थी, 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा, 59। सर्वाधिक स्कोर टीम का निश्चित तौर पर हम देख रहे, टूर्नामेंट का भी हो रहा है। 59 बन चुके हैं। अब 3 बॉल बाकी। देखिए मिड विकेट है, स्क्वायर लेग है, जहां पर ऊंची ऊंची मार थे वहां पर मंजिल पर भी दर्शक हम देख रहे, टेरेस के ऊपर भी दर्शक अब उपस्थित हो चुके हैं मैच का लुत्फ उठाते हुए। अगली गेंद, स्लोवर 1, लेग स्टंप के काफी बाहर, वाइड। 59, 59 के बाद अब 60। प्रेक्षक आता बघा आपण बिल्डिंगच्या टेरेसवर पण आलेले आहेत।
आनंद घेत आहे स्पर्धेचा. या लहान लहान मुलं गॅलरीतून बघतायत. संपूर्ण एक क्रिकेटमय वातावरण आपण पाहतोय. दोन छान षटकं आपण पाहिली, सिद्धेश आणि संतोष, ज्यामुळे धावसंख्या 75-80 होऊ शकली असती. 70 त्याला कुठेतरी चाप लावला. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. धावसंख्या 60. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. गोलंदाज सौरभ, सावन लेफ्ट हँड बॅटर, स्ट्राइक पर राहुल. स्लोवर वन. फिर एक बार ये गेंद देखेंगे, अंपायर का इशारा आएगा. 2 रन है और इन 2 रनों के साथ अब रन संख्या स्कोर आगे बढ़ेगा 62-62. अभी भी 2 गेंदें शेष गेंद को विशेष बनाना होगा. और देखिए जो श्रेयस यादव ने आगाज किया था, अब आगे अब अंजाम तक आपको पहुंचाना है. राहुल यादव को पूरी तरह से इस मैच को आगे लेकर चलना होगा. आखिरी 2 बॉल पर बाउंड्री सिक्सर. जैसे अक्षत और श्रेयस यादव ने जो बैटिंग की थी, अक्षय रेरेकर सामने खेला हुआ स्ट्रोक कमाल का था. श्रेयस अक्षत का भी एक बेहतरीन स्ट्रोक, लेकिन तीसरा, चौथा, पांचवा और इंपॉर्टेंट रहा, जहां पर संतोष और सिद्धेश ने गेंदबाजी की. 2 गेंदे शेष. धावसंख्या 62. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. स्ट्राइकला राहुल यादव, नॉन स्ट्राइकला श्रेयस. बघूया एखादा चौकार, एखादा षटकार. धावसंख्या किती होणार? 66, 70 या 2 बॉल्स मध्ये हे पाहणं गरजेचं राहील. समोरच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होते सौरभ. स्ट्राइकला राहुल. पुढचा बॉल वाईट. अजून एक वाईट पाहायला मिळतोय. धावसंख्या 63. सूर्याचा लकी नंबर आलेला आहे. सूर्यकुमार यादव 63 ऑन द स्कोर बोर्ड. स्टील 2 बॉल्स लेफ्ट. बॅट्समन ज्या प्रकारे बॅटिंग करतोय, गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, कुठेतरी लाईन लेन चुकते. कारण ज्या प्रकारे सिद्धेश आणि संतोषने कमबॅक करून दिल्यानंतर मोमेंटम पुढे तुम्हाला घेऊन जावं लागेल आणि ते कुठेतरी चूक होते. मात्र आवश्यकता आहे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजीची. पुढचा बॉल चांगला टप्पा, चांगली लेंथ होती, मात्र लो फुल टॉसला मोठ्या स्ट्रोक मध्ये कन्वर्ट करू शकले नाही. 1 धावसंख्या 64. शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमध्ये. बघूया अजून या शेवटच्या बॉलवर एखादा षटकार, चौकार. षटकार आला तर 70, चौकार आला तर 68. पहिल्या मॅच मध्ये आपण 58 धावा पाहिल्या होत्या, तर दुसऱ्या मॅच मध्ये आतापर्यंत 64. शेवटचा बॉल. डावखुरा बॅटर ज्याने सुरुवात केली होती तो स्ट्राइकला श्रेयस. समोरच्या दिशेला मारलेला फटका. बघूया रनआउटची संधी मिळणार का? 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार आणि दुसरी धाव देखील पूर्ण. किती सहज बघा, जिथे रनआउटची संधी आहे एकदम सोपा थ्रो केलेला आहे, जो फास्ट अँड क्विक आवश्यक होता, आणि त्या ठिकाणी 2 धावा. धावसंख्या 66. 67 धावांची गरज. श्रेयस यादव यांनी जबरदस्त बॅटिंग केली आणि खेळाडू शेवटचा आपण तो पाहिला तर बाद झालेला आहे. तिसरी धाव घेताना विनंती करतोय अनिरा 11 चिंचपोकळी चॅलेंजर्स, या दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या. चिंचपोकळी चॅलेंजर्स, अनिरा 11, प्लीज टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आपण पाहणार आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतोय बिग बॅश चिंचपोकळी 2026 सीझन 12 या 12व्या पर्वामधील दुसरा सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू आहे. ज्या ठिकाणी आता धावांचं लक्ष दिले 67. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि त्यानंतर इनिंगकडे वळूया ज्यावेळी सुरुवात होईल दुसरा डाव. मात्र जाऊया आपण प्रमुख स्टेज ज्या ठिकाणी नाणेफेक होत आहे आणि नाणेफेक होत आहे अनिरा 11 विरुद्ध चिंचपोकळी चॅलेंजर्स. दोन्ही कॅप्टन तयार. टॉस. चला, टॉस झालेला आहे, टॉस जिंकलेला आहे चॅलेंजर्स. काय केलं चॅलेंजर्स? चिंचपोकळी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पुढील सामन्यामध्ये चिंचपोकळी चॅलेंजर्स संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. या ठिकाणी
चिंच पोकळी प्रतिष्ठान गोविंद पथकाचे प्रशिक्षक आधारस्तंभ गौरव खामकर आणि निलेशजी पेडणेकर यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. निलेशजी पेडणेकर साहेब व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे चिंच पोकळी प्रतिष्ठान गोविंद पथकाचे प्रशिक्षक आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गौरवजी खामकर साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. चला सेकंड इनिंगला सुरुवात करायची आहे. बॅट्समन लवकर या. चला बॅट्समन, शारदा 11 संघाला जिंकण्यासाठी 67 धावांची गरज आहे आणि विनंती राहील टीम चिंतामणी 11 आपण लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. राहुल यादव, अक्षत रेडेकर, त्यानंतर विनंती राहील श्रेयस यादवला आणि विनंती राहील अनिकेत, सिद्धेश, सौरभ. चला लवकर सलामीची जोडी पाठवा. यानंतर आपण पाहणार आहोत पुढील सामना अनिरा 11 चिंच पोकळी चॅलेंजर्स या दोन संघांमध्ये या ठिकाणी टॉस झालेला आहे आणि चॅलेंजर्स संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे पुढील सामन्यामध्ये. आणि या पुढील दुसऱ्या सामन्यामध्ये 67 धावांची गरज आहे. बघूया या 67 धावा कशा प्रकारे पूर्ण होत आहेत. चेस होणार की चेस होणार नाही, कारण पहिल्या मॅचमध्ये 58 होते, 59 होऊ शकले नाही, मॅच टाय झाली. या मॅचमध्ये काय घडणार हे धावतं वर्णन ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया. पुन्हा एकदा असा आवाज जो नेहमीच आपण स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये ऐकलेला गेले कित्येक वर्ष पहिल्या पर्वापासून आणि व्हॉइस ऑफ आपण महाराष्ट्रामधील एक दिग्गज समालोचकांमध्ये ज्यांना आपण पाहतो असे आदरणीय प्रसाद परब सर यांना ऐकूया. 67 धावांची गरज आणि चिंतामणी 11 बघूया कशा प्रकारे सामोरं जातोय आणि लक्ष पूर्ण शादाई करणार का. ओव्हर टू प्रसाद परब सर. थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद राजेश कुळे. चिंतामणी बिग बॅश सीझन 12 12वा पर्व या स्पर्धेचं, 12वा वर्ष या स्पर्धेचं. पहिल्याच आपण बघितला श्रीसाई स्ट्रायकर्स विरुद्ध मिथ 13 यांच्यामध्ये जो 59 धावसंख्येचं लक्ष होतं आणि 58 धावा झाल्या धावफलकावर. सामना टाय झाला आणि दोन्ही संघाला आपण एक एक पॉईंट दिलेला आहे. मॅच क्रमांक 2 सुरू झाली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की धावा कुठल्या गेल्या तेव्हा 66 आणि 67 धावसंख्येचं लक्ष आहे. म्हणजेच शारदा 11 या संघासमोर 67 टू विन. आणि बघायचं या मॅच मधून कोणता संघ 2 पॉईंटची कमाई करणार. आजचं शेड्यूल एकूण 12 सामन्यांचं आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस झालाय अनिरा 11 विरुद्ध चिंचपोळी चॅलेंजर्स या दोन संघामध्ये आणि चिंचपोळी चॅलेंजरने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि अनिरा 11ला नेक्स्ट मॅच मध्ये इन्व्हाइट केलंय ते बॅटिंगला. स्पर्धेमध्ये खेळत असताना तुम्हाला जो ड्रेस कोड दिला गेलाय, ट्रॅक, टी शर्ट आणि मेंडेटरी आहे ती कॅप. सामना सुरू असताना प्रत्येक खेळाडूच्या डोक्यावरती कॅप असणं बंधनकारक आहे. बॅटिंग करत असताना कुठल्याही जर खेळाडूला ती कॅप नको असेल तर तुम्ही ती कॅप पंचांकडे देऊ शकता. कॅप मेंडेटरी आहे. जर तसं आढळलं नाही, कुठल्या खेळाडूकडे कॅप नाहीये, ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली तरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता ही फक्त वॉर्निंग आहे. एक खेळाडू विदाउट कॅप उतरलाय, ही फक्त वॉर्निंग आहे. यानंतर कुठल्या प्रकारची वॉर्निंग नाही, ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. So now the 67 to win for Sharda 11. One more left-hander on strike. पंच इशारा करतात सुबोध गडसे सामन्याचा सुरू होण्याचा. स्ट्राइक केलं यश. शॉट ऑफ चेन आणि त्या ठिकाणी झेल. ओ व्हॉट अ कॅच. इट्स अ ब्लाइंडर. मॅग्निफिसंट कॅच. शॉर्ट पिच चेंडू एवढ्या बॅकग्राऊंडवर शॉर्ट ग्राउंडर झेल एवढा वेगाने येईल असं अपेक्षित नव्हतं, पण इथे मात्र सूर मारला आणि धूर काढलाय. यस आपल्या चेंडूवर. यश बॅक टू डगआउट. यश रेवणकर बॅक टू डगआउट ऑन डक. आणि के सरमळकर जो या संघाचा आयकॉन आहे तो आलाय बॅटिंगला नॉनस्ट्रायकिंग एंडला आणि सौरभ सावंतने मात्र कमालच केली. पहिल्या चेंडूवर त्याला पूल करण्याचा प्रयत्न होता, टायमिंग करू शकला नाही, थेट खेळाडूच्या हातामध्ये आणि अप्रतिम झेल अमितने पकडलाय. एक्सलेंट कॅच.
ट्रॅक ग्राउंड मध्ये आपण बघतो राजेश की एवढ्या क्लोज किंवा एवढ्या पॅरल कॅच खूप रेअरली बघायला मिळतात. इट्स नॉट इझी टू टेकन. एवढं सहज नाहीये, इझी नाही एवढं ते झेल घेणं, पण अमितने तर कमालच केली. गुड कॅच. पहिल्या मॅच मध्ये कपड्याला डाग लागले और दाग अगर लगते हैं तो अच्छे हैं. सर्फ एक्सेल है ना, हाय सर्फ एक्सेल घरी, उद्या संडे आहे. बॅटिंग साठी नवीन फलंदाज येतोय. बॅट्समन तन्मय गोतावडे. फुल टॉस, थोडासा मिस टाइम, पण गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो निघून 2 धावेसाठी. तन्मय खातं उघडतो 2 धावेने. धावसंख्या धावफलकावर 2. 2 लॉस ऑफ 1. धावसंख्या धावफलकावर 2. षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे. फलंदाज सौरभ सावंतचा पुढचा चेंडू. ओव्हर पिच होता, लिडिंग एज, आणि गलीमध्ये चेंडू जातो निघून. दरम्यान तन्मय कंप्लीट करतो ती 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या धावफलकावर 3. स्ट्राईक इन अनिकेत, या संघाचा आयकॉन. आतापर्यंत आयकॉनने खूप चांगले आणि दर्जेदार खेळ केलाय दोन्ही आपण मॅच बघितल्या. पहिल्या इनिंग मध्ये आपण हे चित्र बघितलं की सामनाचा पुरस्कार ज्याने पटकावला तो म्हणजे प्रथमेश शेंद्रे. तेजाई जवानची खेळी त्याने केली, तो आयकॉन खेळाडू. पुढचा चेंडू सौरभचा, पहिल्यांदाच अनिकेतसाठी. ओ क्या बात है, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. हलकासा आतमध्ये येणारा चेंडू आपण बघितलं की ऑफ कटर बॉल, ओळखू शकला नाहीये आणि पहिल्या षटकात जबरदस्त दबाव टाकलाय तो सौरभ सावंतने. आपण उल्लेख करतो म्हणजेच आयकॉन खेळाडूचा. दोन्ही मॅच मध्ये आपण दोन्ही इनिंग मध्ये बघितलं, पहिल्या मॅच मध्ये दोन्ही आयकॉन जबरदस्त चमकले. एकाला 43 धावांची खेळी करणारा प्रथमेश शेंद्रे. सेकंड इनिंग मध्ये आपण बघितलं की रोहन कदमला थोडासा ओव्हर पिच, मिस टाइम, झेल उडाला आहे आणि झेलची संधी त्या ठिकाणी इझी टेकन. सेकंड विकेट डाऊन. पंचांचा नो बॉलचा इशारा. ओव्हर स्टेपिंग आय थिंक सो. भाग पाडलं हा चेंडू खेळण्यासाठी, हा फटका मिस टाइम करण्यासाठी, पण गोलंदाजाने केली चूक. ओव्हर द स्टेप. ओव्हर स्टेपिंगची नो बॉलची 1 धाव. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट. धावसंख्या 5. संधी चालून आली आहे अनिकेत सरमळकरला. नो बॉलच्या चेंडूवर तो बाद झाला, पण पंचांनी त्याला नाबाद ठरवलं कारण नो बॉल होता. 5 धावा धावफलकावर. 32 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता आहे. चेंडू टार्गेटमध्ये बघितलं 30 धावांचा फरक आहे. फ्री हिट बॉल, हवेमध्ये चेंडू आणि पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा विचार. अगेन नो बॉल. आणि पंचांनी सांगितलं की अजून एक नो बॉल टाकलाय, फ्री हिट कंटिन्यू असणार. या फटकार बघा धावा किती मिळतात ते बघूया. पंच कन्फर्म करतात 2 धावा. 2D, येस 2D + 1. 3 धावा धावफलकावर. नो +2. नेक्स्ट बॉल अगेन फ्री हिट कंटिन्यू. मोमेंटम शिफ्ट झालाय, मोमेंटम बनलाय. 67 बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी 6 षटकांच्या सामन्यामध्ये. .20 ची सरासरी मेंटेन करायची आहे. 11 ते 12 धावा. समोर मारलाय टू द वायडिश मिड ऑफ आणि 2 धावा. धावसंख्या 10. षटकातला अजून एक चेंडू शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावर आणि मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धावा येत आहेत. या सगळ्यात महत्वाची गोष्ट. 1 टू गो, लास्ट टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. सौरभ सावंत 1 विकेट निश्चितच काढली. स्ट्राईक लावून बघितला फलंदाज यश होता, यशची त्याने विकेट काढली. त्यानंतर मात्र आपण बघतोय की 2 त्याने ओव्हर स्टेपिंग टाकले. त्यानंतर ते 2 बॉल, ते 2 नो बॉल, त्यानंतर 2D सुद्धा बघायला मिळाल्या. आणि तर बघतो का चेंडू शिल्लक आहे तो 31 चेंडू आणि 57 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 31 बॉल अँड 57 रन टू विन. बिग बॅश चिंचपोकळी. सेकंड मॅच इन प्रोग्रेस. सेकंड इनिंग प्रोग्रेस. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. सौरभ सावंतचं
शेवटचा चेंडू निर्धाव, षटकाचा खेळ समाप्त होतोय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धाव फलकावर 10 धावा. 57 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 30 चेंडूचा खेळ शिल्लक. 5 षटकात 57 धावा करायच्या आहेत. मागच्या मॅच मध्ये आपण चित्र बघितलं की 59 धावांचं लक्ष होतं आणि त्या 59 धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना आपण बघितलं संघ म्हणजेच श्री साई स्ट्रायकर्स धावसंख्या त्यांनी बरोबरीत आणली, स्कोर लेवल केला, स्कोर इक्वल केला, मॅच टाय झाली आणि दोन्ही संघांना पहिल्याच मॅच मध्ये एक एक पॉइंट भेटलाय. एका षटकाखेर 10. चिंतामणी विरोधात शारदाई असे मॅच तुम्ही बघतात. बिग बॅश चिंचपोकळी आणि बोलिंग मार्कवर श्रेयस यादव, ऑलराऊंडर प्लेअर, ऑलराऊंडर ॲसेट या संघाचा. बिग बॅश चिंचपोकळी, द लेगसी कीप्स गोइंग रोईंग, हिस्ट्री इन द मेकिंग इज द टॅगलाईन फॉर द टुर्नामेंट. पहिला चेंडू, क्या बात आहे, बॉटम हँड. डब्याचा चेंडू होता, क्रिजच्या एका कोपऱ्यात राऊंड विकेट अटॅक करतोय आणि पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा, ब्लॉक होलचा मारा. 11 लॉस ऑफ 1. फुल टॉस आहे, संधी आहे आणि त्या ठिकाणी क्या बात आहे, एक्सलंट कॅच. चेंडू ज्याप्रमाणे त्याने गॅदर्ड केला, चेंडू कव्हर केला, जवळीलगत चेंडू त्याने कॅच केलाय आणि फलंदाज बाद होतोय. तन्मय बॅक टू डगआउट. सेकंड विकेट डाऊन. दुसऱ्या चेंडू त्याने विकेट काढली आहे श्रेयस यादवने. इज अ व्हेरी गुड लेदर क्रिकेटर. जसं त्यांचे आपण बघतोय ग्रीप, रनर्स, रिलीफ, फॉलो बघतोय आपण. त्यामुळे हे सगळे जे धडे आहेत गोलंदाजी करण्याचे त्या क्रिकेटमधनं, लेदर बॉल क्रिकेटमधनं आपल्याला बघायला मिळतात खेळाडूकडून. आणि ती ग्रीप बघायला मिळाली, रिलीज पॉईंट बघायला मिळाला. एक्सलेंट आहे श्रेयस यादवचा. न्यू बॅट्समन भूषण पांचाळ. षटकातला पुढचा चेंडू भूषणसाठी. हो, वेग प्रचंड होता, चांगला टायमिंग केला चेंडूवर, मागे पाठवले स्क्वेअर लेग मध्ये आणि पंचांचा इशारा ते म्हणजेच एका धावेचा घोषणकी क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये फक्त एकच धाव. मागच्या मॅचच्या कंपॅरिझन मध्ये या मॅच मध्ये लक्ष चांगलं ठेवण्यात आलंय. 67 टू विन. धावसंख्या 12. फुल टॉस आहे, ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे समोर, थोडंसं डायव्हर्ट झाले चेंडू पण बॅकअप आहे, स्वतः गोलंदाज तिथे जाऊन चेंडू कव्हर करेल. छोट्या ग्राउंड मध्ये, पॅक ग्राउंड मध्ये एवढं इझी नाही सिंगल डबल धावून घेणं. तुम्हाला ते डिक्लेअर झोनचेच फटकेच मारावे लागतात. तो प्रयत्न फलंदाज करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. पुढचा चेंडू ओ खोदून काढलाय, चांगला हेलिकॉप्टर उडवलाय, लँड कुठे झाले बघूया. त्या ठिकाणी पंच कन्फर्म करतायत त्या 2 धावा. 2 धावांमध्ये धावसंख्येत भर, धावसंख्या 14 धावा धाव फलकावर. 14 अँड लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक. हो, आपण बघतो या ठिकाणी फटका ऑफर केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, पण चेंडू ग्राउंडच्या आतमध्ये आहे त्यामुळे एकच धाव मिळणार आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15 धावा धाव फलकावर. वी ऑल्सो से थँक्स टू अवर स्पॉन्सर्स केशरी, मस्त गावरान, प्रवीण विनय, विजय राणे, चिंतामणी नेटवर्क, अक्षय गोठणकर, प्रारंभ कलेक्शन प्रोप्रायटर वैभव पवार, बाईक पॉईंटचे राहुल नार्वेकर, त्यांचे आधारस्तंभ सुद्धा आहेत. त्यानंतर श्री सोमनाथ, श्री समर्थ ऑप्टिकल्स, श्री सिद्धेश खानविलकर, स्वागत कॅटरर्सचे श्री सुधीर भाऊ पवार, रायझिंग चॅम्प, स्टॉकिस्ट ऑफ टेनिस बॉल बॅट, चिंतामणी वडापाव, सीव्ही, शंतनू हिरलेकर, मराठी उद्योजक नैवेद्य योगेश पाटील आणि एई ॲटमॉइस इव्हेंट रिद्देश गावडे आणि त्रिमूर्ती डेकोरेशन. थँक्यू सो मच. बॉलर मार्कवर षटक क्रमांक 3. धावसंख्या ती 15. प्रथमेश खाडिये. बॅटिंग पॉवर प्ले हॅज बीन टेकन. बॅटिंग टीमने घेतलाय बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय. लिव्ह मेड फॉर लिव्हिंग श्री अथर्व सावंत, मराठी उद्योजक, लक्ष्मी दीपाट, संदीप मोरे, त्याचबरोबर बाबा कोलाचे श्री सुशांत सावंत आणि स्पोर्टिसॅक्सचे भगवान सावंत यांचे सर्वांचे आभार.
पहिला चेंडू प्रथमेशचा. ओव्हरपिच, चेंडू हवेमध्ये आणि मागे जातोय चेंडू खेळाडूच्या डोक्यावरून. कन्फर्म करतात पंच. मी तिथे एकच धाव कोशांकी क्षेत्रात. राजेश पैलवान जेव्हा या स्पर्धेमध्ये आम्ही कॉमेंट्री केली, खूप चांगला एन्जॉय केलं. बाबा कोलाचा तो सोडा एक्झॅक्टली ग्राउंडच्या बाहेरच त्यांनी स्टॉल लावला होता. 16 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर. बॅटिंग पॉवर प्ले. हुक केलाय पण बघूया चेंडू ग्राउंडच्या आतमध्येच आहे. 2 धावांचा प्रयत्न करणार. इथे एक धाव पूर्ण करता आपण बघितले त्या ठिकाणी थोडंसं नाकी नाव आले फलंदाजाला आणि चिकी सिग्नल कंप्लीट झाली आहे. बॅटिंग प्रॉपमध्ये आपण बघतो की बॅट्समनचं टार्गेट असतं की म्हणजेच आजूबाजूला बिल्डिंगची टेरेसवर चेंडू जर गेला तर चौकार मिळेल तुम्हाला. पण तेवढं इझी नाही आहे प्रथमेश खाडेच्या गोलंदाजीमध्ये ते फटके मारणं. इज अ व्हेरी गुड चिकी बॉलर आहे. संधी देत नाही मोठे फटके मारण्याची. ओ क्या बात आहे. यॉर्क लाईन स्टिअर केलंय. कोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव. फक्त 1000 समाधान मानावं लागेल. धावसंख्या 18 लॉस ऑफ 2 इन थर्ड ओव्हर. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण बघतोय या इनिंग मध्ये. फुल टॉस समोर ऑफर केला फटका. धावा किती मित्र बघूया. पंच कन्फर्म करतात या चेंडूवर अप्रतिम फटका. षटकार. पहिल्या षटकाराची नोंद झाली आहे. दर्जेदार शॉट. अनिकेत सरमळकरच्या बॅटमधून जो या संघाचा आयकॉन आहे. एका मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आहे. आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये एक्झॅक्टली शेवटच्या षटकामध्ये इथे मात्र खूप चांगली बॅटिंग बघायला मिळाली. मोहिल चावडेने मात्र खूप चांगला मोमेंटम बनवला. त्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम मात्र रोहन कदमने केलं आणि सामना लेवल करून टाकला, इक्वल करून टाकला. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमच्याकडचं टेम्परामेंट, संयम. धावसंख्या 24. षटकातले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत पॉवर प्ले मध्ये. हो ओव्हरपिच मारलाय, समोर मारलाय चेंडू. पुन्हा त्या मात्र बघायला मिळतो घोषांकी क्षेत्रामध्ये जातो निघून आणि पंच कन्फर्म करते त्या चेंडू मिळतात त्या 2 धावा. धावसंख्या 26. 19 चेंडू आणि 41 धावांची अजूनही गरज आहे. स्टील रिक्वायर 41 फ्रॉम द 19 डिलिव्हरी. 19 चेंडू 41. अनिकेतला डगआउटमधून हाच सिग्नल येतोय की थांब, थोडासा वाट बघ, वेळ जाऊ दे. कठीण समय येतात, कठीण काळ येतो. तो दूर दिला की चांगले सुद्धा टायमिंग येईल, सुद्धा वेळ येईल. त्यामुळे तुमच्याकडे टेम्परामेंट इम्पॉर्टंट आहे, संयम. 41 फ्रॉम 19. आपटलेला चेंडू, हुक करायचा प्रयत्न आणि चेंडू मागे जातो निघून. पंच कन्फर्म करतायत कोशांकी क्षेत्रात धावा किती मिळतील त्या 2 आणि या 2 धावांची मदत. 3 षटकांमध्ये धावसंख्या 28 धावा धावफलकावर. करंट रन रेट 9.33. 28 धावा धावफलकावर. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 39 धावा बनवायच्या. रिक्वायर रन रेट 13 रन पर ओव्हर. बॅटिंग पॉवरमध्ये एवढ्या काही खास आपण धावा बघितल्या नाहीये मैदानावर. तसं आपण बघतो की लीग फॉर्म, त्यामुळे प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक धाव ही खूप इम्पॉर्टंट आहे, खूप महत्वाची आहे. एक धाव महत्वाची आहे. जेव्हा लीगमध्ये तुम्ही शेवटच्या टप्प्यापर्यंत जाता त्या धावा आपल्याला चेस करत असताना तुम्ही रन रेट कशा प्रकारे मेंटेन केला आहे हेच महत्वाचं आहे. तीन षटकाखेर 28 आणि 3 षटकात करायच्या 39. 39 टू विन फ्रॉम द 18. सर्वेश परब बॉलिंग मार्कवर. परब, सावंत, राणे, मोहिते, शिर्के, मराठमोळा परिवार, मराठमोळा परिसर, लालबाग म्हटल्यानंतर आणि खास करून कोकणी विभाग. पहिला चेंडू सर्वेसचा रिलीज पॉइंट लावून थांबलाय. जाऊ दिले चेंडू आपण बघतोय त्या ठिकाणी पंचांनी डेड बॉल कॉल केलाय.
20 लॉस ऑफ 2. पंचांच्या भूमिकेत रवी पवार आणि स्ट्राईक एंडचे पंच सुबोध गडसे. बिग बॅश चिंचपोकळी. फुल टॉस एकदम टो एंडला चेंडू लागल्याने जाऊन आणि पंच कन्फर्म करतात या चेंडू मिळतात त्या 2 धावा. 2 धावेचा हा फटका. धावसंख्या एकूण बघतो तिथे म्हणजे 30 धावा. धावफलकावर अजूनही करायचे त्या 37. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 बॉल 37 टू विन. फुल टॉस आहे. समोर मारलाय. समोर उचललाय. ऑन द राईज. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर. फुल टॉस चेंडू बॅटर करून घेतला आणि पंचादेश चेंडूवर चौकार. नॉट अ 6, इट्स अ 4. अभि परत माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स यायचा अंपायर म्हणून ते काम करतायत आणि त्यांनी सांगितले की पहिल्या इनिंगमध्ये आपण 5 षटकार बघितले होते. ते 5 षटकार तुम्हाला आता वसूल करावे लागतील कारण आपण बघतो या ठिकाणी तुम्हाला काय करायचे त्या 33 धावा आणि 5 षटकार तुम्हाला ते 30 धावा अशाच बनू शकतात. तर ते 5 षटकार तुम्हाला वसूल करावे लागतील येणाऱ्या 16 चेंडूमध्ये. 16 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे ते 33 धावा सामना जिंकण्यासाठी. खूप चांगला फटका वसूल केला तो म्हणजे भूषणने. भूषण पांचाळ. चौकाराच्या बॅटमधून धावसंख्या 34. 34. सर्वेश पुढचा चेंडू घेऊन ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिलाय. लेफ्ट केलाय. पंचांकडून त्याच्यावर कुठलाच सिग्नल नाहीये आणि हा निर्धाव चेंडू. चांगली लाईन पकडली. जसं बघितलं फलंदाज पुढे सर जावतोय. ऑप्शनच्या बाहेर थोडासा अटॅक केलं. वाईड यॉर्कर आणि थेट मागे जातोय चेंडू यष्टीच्या. चिंतामणी प्रतिष्ठान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आमच्यासोबत व्यासपीठावर आहेत. गौरव खामकर आणि निलेश पेडणेकर दोघांचंही मनपूर्वक स्वागत आहे या चिंतामणी बिग बॅश क्रिकेट स्पर्धे चिंचपोकळी बिग बॅश क्रिकेट स्पर्धेमध्ये. हो पुन्हा ऑप्शनच्या बाहेर वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट होते. बॅट्समनने सोडून दिला चेंडू. 22चा इशारा पंचांचा. कुठल्या प्रकारची एक्स्ट्रा धाव नाही तिथे. यॉक लाईन. 22ची एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 35. 14 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. सर्वेश परबला आता लाईन मिळाली आहे. गुड बॉलिंग. चांगली गोलंदाजी सर्वेश परबची. तिखट मारा करतोय ऑप्शनच्या बाहेर. वाईड यॉर्कर. 14-32. हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न. हलकासा लेग कटर बॉल. चांगला कंट्रोल आहे. एवढ्या कमी वयामध्ये एवढं उपयोग आपण बघतो त्या ठिकाणी उपलब्धता. अचिव्हमेंट. व्हेरी गुड बॉलिंग सर्वेश परब. एकदा आपण बघितलं की त्या ठिकाणी यॉक लाईन टाकलं. त्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ. पुढचा चेंडू. हो हा चेंडू थोडासा शॉर्ट पीस क्लोज टू द बॉडी ऑन साइडला पूल केलाय आणि पंचांचा या चेंडू इशारा देतो 2 धावेचा. मध्ये आपण बघितलं की आयुष होता जो अपकमिंग यंगस्टर या संघामध्ये आणि मात्र सर्वेश परब. चांगला षटक समाप्त होत आहे. 4 षटकाची धावसंख्या 37 आहे. 9.25 रन रेट आणि रिक्वायरमेंट जाऊन पडले तर 15 रन पर ओव्हर. जी मागच्या षटकामध्ये आपण बघितलं की 13 रन पर ओव्हर हवे होते. बॉलिंग मार्ग श्रेयस यादव. आयकॉन खेळाडू. 6 षटकांचा सामना आपण बघतो त्या ठिकाणी जे पृथक्करण गोलींचं कसं आहे कशा प्रकारे आहे की एक मात्र गोलंदाज 2 षटकं टाकू शकतो. बाकीचे तुम्हाला 4 गोलंदाज 4 षटकासाठी वापरायचे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत एका इनिंगमध्ये 5 षटकांच्या सामन्यामध्ये. श्रेयस वेग प्रचंड पण इथे मात्र बघायचं त्या ठिकाणी एक्झिक्यूट केले चेंडू स्क्वेअर लेग मध्ये आणि 2 धावेचा फटका. कोशांकी क्षेत्रात चेंडू जातो निघून 2 धावेसाठी. 2 धावेची मदत. धावसंख्येत भर. धावसंख्या 39. पाठला करायचा मोठ्या धावेंचा अजूनही करा चेंडू आणि 28 धावा करायच्या. 11 बॉल अँड 28 टू विन. हो क्या बात आहे. चांगला चेंडू होता. यॉक करायचा प्रयत्न केला. समोर खेळायचा प्रयत्न होता भूषणचा पण टायमिंग करू शकला नाही. या चेंडूवर पूर्णपणे बीट होतोय आणि दबाव आता वाढत चाललाय बॅटिंग टीमवर. चिंतामणी या सगळ्यांनी तो दबाव निर्माण केलाय. एसटीच्या वरून चेंडू निघून जातोय.
डॉट बॉल. शारदाई संघाच्या अडचणी तर वाढत चालल्यात. 2 बॉल डॉट मागचे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावा करायचे आहेत. शारदा विरुद्ध चिंतामणी. चांगली फाईट बघायला मिळते प्रेक्षकांना मैदानावर या दोन संघांमध्ये. पहिला सामना आपण बघितलं की ड्रॉ झाला होता. कधी थोडीशी आपण बघतो एकतर्फी लढत करण्याचा प्रयत्न करतायत ते चिंतामणीचे गोलंदाज. ओहो क्या बात आहे. एक्सलेंट बॉलिंग. डोळ्याची पापणी लावते लावते तोच यशच्या उद्ध्वस्त आणि भूषण बॅक टू डगआउट. स्टंपिंग. अक्षत रेडेकर अप्रतिम विकेट किपिंग यष्टीच्या मागे. डोळ्याची पापणी लावते न लावते तोच लगेचच त्याने विकेट त्या ठिकाणी काढली. स्टंपिंग केलं आणि भूषण पांचाळ बॅक टू डगआउट. त्याला बॅट्समन लगेचच पाठवा ग्राउंडवर. जास्त वेळ घेऊ नका. डगआउटमध्ये गेल्यानंतर आपण बघतो की बॅट्समन त्या ठिकाणी अजूनही येतोय. शक्यतो डगआउटच्या बाहेरच बॅट्समन क्रॉस होऊ द्या. न्यू बॅट्समन बॅटिंगसाठी येतोय ग्राउंडच्या आतमध्ये. 8 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची अजूनही गरज आहे. 8-28 हे समीकरण उरले मैदानावर शारदा 11 संघासमोर. बॅटिंगसाठी येतोय फलंदाज धीरज. 8 चेंडू 28 ची गरज. तुमच्याकडे मात्र फक्त एकच आता पर्याय उरला की षटकारच मारावे लागतील तुम्हाला, तरच या सामन्यात तुम्ही वाचू शकता किंवा सामना तुम्ही चेस करू शकता. श्रेयस. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. क्रीजच्या आपण बघतोय की त्या ठिकाणी कोपऱ्यावर उभा होता. एक पाय बाहेर काढून समोर खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू तुम्ही बघतोय त्या ठिकाणी डीप होतं एकदम ऑप्शनच्या बाहेर. डॉट बॉल. ओ क्या बात आहे, क्या बात आहे. गुड बॉलिंग. बॅट्समनचा फुटवर्क रीड करून गोलंदाजी करतोय श्रेयस यादव. गुड बॉलिंग. 2 षटकांचा कोटा त्याने पूर्ण केला. चांगली गोलंदाजी केली श्रेयसने. चांगला परफॉर्म केला. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि करायचे ते 28 धावा. 6 बॉल अँड 20 टू विन. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं चित्र राजेश, तर लास्ट शेवट षटक त्या षटकात कलाटणी मिळती होती सामन्याला. इथे पण तसं होणार का? सहा चेंडू 21 असताना सामना आपण बघितला त्या ठिकाणी ड्रॉ झाला होता. इथे 28 करायचे आहेत 6 चेंडू मध्ये. इथे सुद्धा तसंच बघायला मिळेल का? बॉलिंग मार्ग षटक क्रमांक निर्णायक षटक अक्षत रेडेकर इथं घेऊन विकेट किपर होता. आता बॉलरच्या भूमीमध्ये गोलंदाजी करतोय. ऑफ ब्रेक बॉल. गुड बॉलिंग. थोडासा टॉस केला आणि चेंडूवर बघतो की झपकन आतमध्ये येतोय आणि बॅट्समनला पूर्णपणे बीट करून जातो. म्हणजे तो अनिकेत सरमळकरला. 5 चेंडू शिल्लक 28 ची गरज. एक धाव लीग मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचा इम्पॅक्ट डायरेक्ट नेट रन रेटवर पडतो. हे सुद्धा वेगळं सांगायची गरज नाहीये खेळाडूंना, सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी. 5 चेंडू 28. ओ क्या बात आहे. एका ग्रीपवर दोन्ही टर्न बघायला मिळतात. मॅग्निफिसंट बॉलिंग. पंचांचा 22चा इशारा. कोशांत शेजा चेंडू जातो निघून. असं वाटलं की चेंडू पुन्हा ऑफ ब्रेक होतोय की काय. आज झपकन बाहेर वळाला. लेग ब्रेक बॉल. काय ग्रीप आहे, काय पिचिंग आहे, काय कंट्रोल आहे गोलंदाजीमध्ये अक्षत रेडेकर. फुल टॉस आणि फटका आपण बघू. त्या ठिकाणी कुठे जाऊन चेंडू लँड होतोय. ग्राउंडच्या आतमध्ये चेंडू येतोय, पण फक्त त्या पंच इथे काय कन्फर्म करणार की घोषात की क्षेत्रात धावा किती मिळतील. नक्की 2 धावा मिळतील या चेंडूवर. आणि धावसंख्या 42. 3 चेंडू आणि 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अक्षत रेडेकरने इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतून. फुलटॉस आहे. ड्राईव्ह केलाय आणि या ठिकाणी डॉट बॉल. 2 चेंडू 25 ची गरज. बघायचं किती दिवसाच्या फरकीने मात्र हा सामना इथे पराभूत होणार. बॅटिंग करणारा संघ चिंतामणी. त्या संघासमोर किती अवस्था मात्र सामना इथे जिंकणारे चिंतामणी संघ बघू. त्या ठिकाणी फलंदाज बाद होते. विकेट. लेग ब्रेक चेंडू होता, ओळखू शकला नाहीये. समोर खायचा प्रयत्न आणि फायनल बघतो त्या ठिकाणी अनिकेत सरमळकरची विकेट मिळते. अनिकेतची एकाकी लढत. 13 चेंडू 17 धावांचं योगदान त्याने दिलं आपल्या संघासाठी. बघा मगाशी एकदा वॉर्निंग दिली, या मॅच मध्ये वॉर्निंग दिली होती
परत वॉर्निंग मिळणार नाहीये कुठल्याही खेळाडूंना, तसं आम्हाला सूचना मिळाली आहे. आणि रूल्समध्ये हा नियम आहे, कॅप इज मेंडेटरी आहे, कॅप इज कंपल्सरी आहे. मगाशी फिल्डिंग टीममध्ये खेळाडू विदाऊट कॅप आला होता, आता बॅटिंग करणारा खेळाडू विदाऊट कॅप आलाय. नेक्स्ट मॅच पासून कुठल्या प्रकारची वॉर्निंग नाही, ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. बॅटिंग करताना कुठल्या प्रकारचा त्रास तुम्हाला होतोय खेळताना, तुम्ही पंचांकडे कॅप देऊ शकता. हा, ही गोष्ट तुम्ही करा. पण जे किट दिले त्या किटचा सन्मान करा, किटचा मान राखा. आयोजकांनी जे रूल्स आम्हाला दिले त्यामध्ये हा गोष्ट मेन्शन केली आहे, टी शर्ट, ट्रॅक अँड कॅप इज मेंडेटरी. न्यू बॅट्समन ऑन स्ट्राईक. हवेमध्ये चेंडू झेल उडालाय, थोडासा क्षेत्ररक्षक मागे राहतो, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो. एकच धाव या चेंडूवर आणि तोपर्यंत षटक समाप्त. खूप मोठ्या फरकाने सामने ते जिंकले. बॅट्समन नेम प्लीज. कोणाला बॅट्समन कोणाला? सिद्धेश आला, सिद्धेश पिंगुळकर. हे केली हा, सिंगल. धाव संख्यावर बघतो जी अंकी जरी धावफलकावर आणि सामना ते जिंकलाय तो जवळजवळ बघतो या मुवमेंटला 23 रन्स, 23 धावांनी सामना ते जिंकलाय चिंतामणी 11 संघाने. आणि सामन्याचा सामनावीर ठरलाय श्रेयस यादव. 16 चेंडूत 22 धावा आणि 2 षटक, 7 धावा आणि 2 विकेट. एक्सलेंट बॉलिंग आणि एक्सलेंट बॅटिंग परफॉर्मन्स. श्रेयस यादव इज द मॅन ऑफ द मॅच. सामना थोडा एकतर्फी 23 धावांनी सामने ते जिंकलाय.